हॅलो फ्रेंड्स, एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय सुपर सॉफ्ट, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे ब्रेडचे गुलाबजामुन बनवणार आहोत आणि तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये. तर इथे बघू शकता तुम्हाला एक गुलाबजाम मी कापूनही दाखवत आहे. तर इथे बघू शकता अगदी सुपर सॉफ्ट असे जामून आपले झालेले आहेत. आणि रेसिपी अगदी साधे सोप्या पद्धतीची आहे. चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा. चला तर आता रेसिपी सुरू करूया. तर इथे आपण एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1 कप साखर घेत आहे. तर वजनी प्रमाणात ही 200 ग्रॅम साखर आहे. यासाठी आपण 1.5 कप पाणी वापरणार आहोत. कारण आपल्याला पाक इथे फार जास्त घट्टही बनवायचं नाही. त्यामुळे आता आपण इथे 1.5 कप पाणी वापरलेलं आहे. 1 कप साखरेसाठी 1.5 कप पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता हे छान आपण गॅसवर उकळून घेणार आहोत आणि उकळा आला की आपण यामध्ये पाव चमचा विलायची पावडरही ॲड करणार आहोत. म्हणजे आपले जामुनही खूप छान टेस्टी आणि फ्लेवरफुल असे होतील. तर इथे आपण आता फक्त 2च मिनिटे पाक उकळून घेणार आहोत आणि पाक उकळेपर्यंत आपण ब्रेडच्या कडाही कापून घेऊयात. तर इथे बघू शकता मी 9 ते 10 मध्यम आकाराची ब्रेड इथे वापरत आहे. आता हे ब्रेड जेवढे सॉफ्ट असतात तेवढे त्याच्या कडा सॉफ्ट नसतात. म्हणून आपण काय करूयात, तर इथे सर्व ब्रेडच्या कडा अगदी व्यवस्थित असे कापून घेऊयात. म्हणजे आपले गुलाबजामुनही अगदी सॉफ्ट असे होतील, अगदी मऊसूत असे होतील आणि असे गुलाबजाम झाले म्हणजे त्यात पाकही अगदी छान मुरला जातो आणि ते खाण्यासही खूप छान टेस्टी असे लागतात. तर इथे बघू शकता आता सर्व ब्रेडच्या कडा आपण अशाच प्रकारे कापून घेणार आहोत आणि तुम्हाला जर चाकूने कापायला थोडंसं जड जात असेल किंवा जमत नसेल, तर तुम्ही किचन सीझरचाही म्हणजेच किचनमध्ये आपण जी कैची वापरतो तिचाही वापर करू शकता. कारण चाकूने ज्यांना थोडंसं प्रॉब्लेम येत असेल कापायला, तर अशा प्रकारे कैचीने अगदी परफेक्ट ब्रेडच्या कडा छान कापल्या जातात. तर इथे अशाच प्रकारे मी सर्व ब्रेडच्या कडा अगदी व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत. आपण बघू शकता. आता इकडे आपला पाकही तयार झालेला आहे. तर आपल्याला इथे 2 ते 2.5 मिनिटे होत आलेली आहे आणि आपला पाकही अगदी छान परफेक्ट असा तयार झालेला आहे. कारण आपल्याला इथे अगदी थोडासा चिपचिपा अशी पाकाची चाचणी करून घ्यायची आहे. म्हणजे ते ब्रेडमध्येही अगदी छान व्यवस्थित शोषलं जाईल आणि आपले गुलाबजामुनही अगदी छान सॉफ्ट असे होतील. तर इथे आता आपण गॅस बंद करूया आणि हे पाकाला झाकून ठेवूया. इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण ब्रेडचे अशा प्रकारे तुकडे करून घालूयात. म्हणजे आपल्याला छान ब्रेडचा बारीक असा भुगा करता येईल. तर इथे मी जास्त ब्रेड घेतलेला आहे म्हणजे 10 ब्रेड घेतलेले आहेत. तर आपण अर्धे ब्रेड घालून घेऊयात आणि अशा प्रकारे छान बारीक फिरवून घेऊयात. तर इथे छान परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊयात आणि अर्धे ब्रेड जे राहिलेले आहे त्याचंही छान बारीक असा आपण भुगा करून घेऊयात. तर इथे बघू शकता अगदी छान परफेक्ट आपले इथे ब्रेडचे क्रम तयार झालेले आहे. तर आता इथे यामध्ये ब्रेडचे गुलाबजामुन आणखीन जास्त टेस्टी करण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे मिल्क पावडर ॲड करणार आहे. त्यामुळेही आपले ब्रेडच्या जामुनला खूप जास्त अशी टेस्ट येते आणि आपण हे दुधातच भिजवून घेणार आहोत. तर दूध इथे आपण रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे. गरम करून मी इथे थंड करून घेतलेलं आहे. आता आपण हे चमच्यानेच ॲड करायचं आहे. कारण आपण जर वाटीनेच टाकलं तर हे फार जास्त सैलसरही पीठ होऊ शकतं. त्यामुळे आपण आपल्याला जसं हवं अगदी थोडं-थोडं करत चमच्याने ॲड करूयात आणि अगदी अलगद हलक्या हाताने आपण हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. म्हणजे हे अगदी छान परफेक्ट असं भिजवलं जाईल. तर इथे बघू शकता मी थोडं-थोडं चमच्यानीच दूध इथे ॲड करत आहे. तुम्हाला जर दूध ॲड करायचं नसेल तर तुम्ही पाण्यामध्येही हे डो छान भिजवून घेऊ शकता. परंतु फक्त चमच्यानीच आपल्याला ॲड करायचं आहे. तर इथे बघू शकता आता हे छान भिजवून झालेलं आहे. यामध्ये आता आपण 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तुपाला थोडंसं वितळून घ्यायचं आहे आणि आता हे तूपही अगदी छान आपल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपले जामुनही खूप छान अगदी सॉफ्ट असे होतील. तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित पिठामध्ये छान तूप आपलं छान मिक्स झालं पाहिजे. तर बघू शकता आता अगदी व्यवस्थित छान पीठ आपलं भिजवून झालेलं आहे. आता या पिठाला आपण अगदी व्यवस्थित 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. तर इथे बघू शकता 20 मिनिटे झालेली आहे. आपलं पीठही बघा किती छान सॉफ्ट अगदी आपण जसे रेडीमेड गुलाबजामुनसाठी आपण पीठ भिजवतो अगदी तसंच झालेलं आहे. प्रीमिक्सपासून आपण जामून बनवतो ना तसंच पीठ आपल्या इथे भिजवलं गेलेलं आहे. आता इथे यामध्ये आपण थोडंसं फ्लेवर छान येण्यासाठी मी इथे विलायची पावडरही या पिठामध्येही ॲड करते. म्हणजे हे गुलाबजामुनचा फ्लेवर आणखीनच छान येईल आणि ब्रेडची चव आपल्याला जास्त लागणार नाही.
त्यासाठी मी इथे विलायची पावडर ॲड केलेलं आहे. तुम्ही हवं तर मिल्क पावडर टाकतानाच यामध्ये विलायची पावडर ॲड करू शकता, परंतु मी विसरली होती म्हणून आता घालत आहे. तर हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आपण बघू शकता किती छान पीठ इथे आपलं भिजवलं गेलेलं आहे. आता ह्या पिठाचं आपण अगदी आपल्याला जशा आकाराचे गुलाबजामुन करायचे आहेत, लहान-मोठे, त्याप्रकारे अशा प्रकारे गोळे आपण तोडून घ्यायचे आहेत आणि अगदी व्यवस्थित गुलाबजाम आपले तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता सर्व गोळे मी इथे तोडून घेतलेले आहे आणि हे बघा तुम्हाला एक जामून मी इथे तयार करून दाखवत आहे. किती सॉफ्ट, अगदी भेगा न पडता आपलं जामून इथे तयार झालेलं आहे. कारण हे पीठ अगदी सॉफ्ट असं भिजलं गेलेलं आहे. त्यामुळे परफेक्ट जामून इथे तयार झालेला आहे. आता एकाच वेळेस 2 जामून कसे करायचे तेही तुम्हाला मी दाखवत आहे. तर पिठाचे 2 गोळे घ्यायचे आणि हातामध्ये या पिठाच्या गोळ्यामध्ये थोडंसं अंतर ठेवून अशा प्रकारे गोल, 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 गोल फिरवत जायचे. तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपण 2 जामूनही तयार करून घेऊ शकता आणि जामूनही बघा किती छान सॉफ्ट असे झालेले आहेत. तर आता आपण अगदी व्यवस्थित अशाच प्रकारे सर्व जामून करून घेऊया. तर तुम्हाला परत एकदा दाखवते. हातामध्ये आपण 2 गोळे घ्यायचे आहे आणि थोडंसं अंतर ठेवूनच या पिठाला अशा प्रकारे आपल्या दोन्ही हाताच्यामध्ये घोळवत अगदी व्यवस्थित जामून करून घ्यायचे आहेत. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही जर पहिल्यांदाही केलं तरीही परफेक्ट करू शकता आणि असे गुलाबजामुन आता आपण सर्व करून घेणार आहोत. तुम्ही इथपर्यंत जर आपला व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला थोडंसंही आवडला असेल, तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्येही जास्तीत जास्त शेअर करा. तर इथे बघू शकता छान इथे भेगा न पडता जामून तयार झालेले आहे. आता गॅसवर मी इथे रिफाइंड ऑइल छान गरम करून घेतलेलं आहे. फार जास्त कडकडीतही गरम करू नका. अगदी थोडंसं गरम झालं की इथे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि हे मंदच गॅसवर आपल्याला अगदी छान परफेक्ट असे जामून आपले इथे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता जोपर्यंत जामून तळाला सोडून अगदी अलगदपणे वरती येत नाहीत, तोपर्यंत झाऱ्या आपल्या जामूनला लावायचं नाही म्हणजे ते फुटण्याचीही शक्यता असते आणि शक्यतो मंदच गॅसवर आपण अगोदर छान जामून तळून घेऊयात. म्हणजे हे छान अगदी व्यवस्थित आतपर्यंत शेकले जातात आणि छान फुललेही जातात. म्हणजेच त्यामध्ये छान पाकही मुरला जातो आणि तुम्ही इथे बघूही शकता आपले गुलाबजामुन बघा किती छान टम्म असे फुगत आहेत. म्हणजे हे छान परफेक्ट असे जामून इथे तयार झालेले आहे. आतपर्यंत छान शेकल्याही गेलेले आहेत. तर इथे बघू शकता आता छान कलरही आलेला आहे. परंतु आपल्याला थोडासा आणखीन डार्क कलर करायचा आहे. अशा कलरचे जर जामून आपण काढून पाकात घातले, तर ते पाकात घातल्याच्या नंतर थोडेसे लाईट होतात. म्हणून आपल्याला थोडासा डार्क कलर करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण अगदी व्यवस्थित तळून घेणार आहोत आणि आता इथे आपल्याला जसा कलर हवा आहे, अगदी तसा परफेक्ट कलर आलेला आहे आणि इथे बघू शकता आता आपण हे छान मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आपण आता एका ताटामध्ये टिश्यू पेपर ठेवून हे जामून आता काढून घेणार आहोत. म्हणजे एस्ट्रोचं जे तेल असेल तेही निघून जाईल आणि या जामूनना आपण थंड करूनच पाकामध्ये घालायचं आहे. जर तुमचा पाक इथे थंड झाला असेल, तर गॅसवर थोडासा गरम करून घ्या आणि जामून थंड करून घ्या. तेव्हाच आपले हे अगदी परफेक्ट असे तयार होणार आहेत. तर इथे बघू शकता पाकही आपला छान परफेक्ट तयार आहे आणि गरमही करून घेतलेला आहे आणि जामून आपण इथे छान थंड करूनच यामध्ये घालणार आहोत आणि आपण आता हे 1.5 ते 2 तासासाठी छान भिजवू देणार आहोत. तर असे परफेक्ट गुलाबजामुन तयार करण्यासाठी पीठही आपलं अगदी परफेक्ट असं तयार करून घ्यावं लागतं. तेव्हाच असे छान परफेक्ट जामून इथे तयार होतात. तर इथे बघू शकता 2 तास इथे झालेले आहेत आणि किती छान टम्म असे जामून आपले फुगलेले आहेत. आपण बघू शकता आणि तुम्हाला एक जामून मी कापूनही दाखवत आहे. किती आतपर्यंत छान पाकही मुरल्या गेलेला आहे आणि आपण बघू शकता किती छान सहजही कापले जात आहेत आणि खाण्यासही ते तेवढेच टेस्टी आहेत. तर अशा प्रकारे आपण ब्रेडपासून अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे टेस्टी असे रसरशीत गुलाबजामुन बघितलेले आहेत. तुम्हाला जर आवडले असेल, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन रेसिपी